हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. इन प्रिव्हियस व्हिडिओ आपण बघितलेलं की जेनरिक क्लासेस आपण कसे लिहायचे, जेनरिक क्लासेस नंतर आपण जेनरिक मेथड्स कशा लिहायच्या, त्याच्यावरती आपण ऑपरेशन कसे करू शकतो, किंवा जेनरिक कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय असतात, त्या कन्स्ट्रेंट्समध्ये त्याचे टाईप्स वगैरे आपण बघू, त्यांचा यूज वगैरे बघितलेला. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार की लिंक क्यू. आता लिंक क्यू म्हणजे काय असतं की जसं एक डेटाबेसवरती आपल्याला क्वेरी वगैरे आपण लिहू शकतो ना, तसंच सी शार्पमध्ये एसक्यूएल ज्या क्वेरी लिहिण्याची जी पद्धत आहे ना, त्याला बोललं जातं की लिंक क्यू, की लँग्वेज इंटिग्रेटेड क्वेरी. ओके, जसं की तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम एखाद्या टेबलचं नेम, तसंच इकडं पण सिलेक्ट स्टार. आता जसा ज्याच्यामधनं आपल्याला काहीतरी सगळं घ्यायचे आहेत व्हॅल्यूज, किंवा टेबलमधल्या काहीतरी आपल्याला कॉलमच्या व्हॅल्यू घ्यायचे आहेत, तसं इकडं आपल्याला सी शार्पमध्ये लिहू शकतो. जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट पण देऊन टाका की तुम्हाला व्हिडिओ सिरीज कशी वाटली .NETची. ओके ओके. आता लिंक यू काय की लँग्वेज इंटिग्रेटेड क्वेरी, म्हणजे एल फॉर लँग्वेज, IN फॉर इंटिग्रेटेड, आणि क्युरी इथं LINQ. ओके. आता हे मॉडर्न आहे की यातला तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये भरपूर जागी असं विचारतात की तुम्हाला लिंक्यू येतं का, लिंक्यू येतं का. लिंक्यू याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर लिंक्यू प्रॉपर आलं, किंवा डेटाबेस जरी तुमचं प्रॉपर आलं की SQL असेल, MySQL असेल, तर तुम्हाला लिंक्यू परफेक्टपणे समजेल, याचा त्याचा अर्थ असतो. ओके. सपोज तुमच्याकडे एखादी लिस्ट आहे स्टुडंटची, आणि त्या लिस्टमध्ये आपल्याला काहीतरी ऑपरेशन करायचे असतील ना, किंवा प्रिव्हियस आधी आपण बघूया की प्रिव्हियस आपण कसं वापरायचं. त्यानंतर तुम्हाला कळेल की लिंक्यूची गरज का पडली. राईट. इथं लिंक्यू नावाचा एक फोल्डर बनली, LQ.CS, आणि या CS मध्ये इथे एक मी लिस्ट घेतो. ओके ओके. आता सपोज आपल्याकडे एखादा स्टुडंट नावाचा टेबल आहे. ओके, टेबल समजा, आणि त्या टेबलमध्ये आपल्याकडे 3 कॉलम असेल, त्यातला ID असेल, नेम असेल, आणि मार्क्स असतील. राईट. आता त्याच्यामधले मला सपोज 50%च्या पेक्षा जास्त मार्क असणारे मला स्टुडंट्स पाहिजेत, किंवा त्यांची नावं पाहिजेत. तर मी पहिलं कसं करू शकतो की एखादा प्रिव्हियस, ओके, लिंक याच्या अगोदर कसं असायचं की इथं मी काय केलं की स्टुडंट नावाचा एक क्लास लिहिला, आणि त्याच्यामध्ये गेट आणि सेट नावाचे आपण मेथड लिहिलेत की त्या प्रॉपर्टीला आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवून त्याच्यावरती आपण रीड आणि राईट ऑपरेशन करू शकतो. गेट म्हणजे त्यातली व्हॅल्यू रीड होणार, आणि सेट म्हणजे त्याच्यावरती आपण व्हॅल्यू सेट करू शकतो. राईट. पब्लिक इंटिजर टाईपचा ID हा व्हेरिएबल आहे, पब्लिक स्ट्रिंगचा नेम हा व्हेरिएबल आहे. नेक्स्ट आहे की पब्लिक इंट मार्क्स असेल. नेक्स्ट काय केलं की मी क्लास लिंक्यू लिहिला, आणि त्याच्यामध्ये एक मेन नावाची मेथड लिहिली. ओके. आणि या मेन नावाच्या मेथडमध्ये इथं इथं मी काय केलं की लिस्ट एक बनवली. ओके, स्टुडंट या टाईपची, किंवा स्टुडंट या डेटा टाईप आपण म्हणू शकतो की आपण युजरने क्रिएट केलेला या स्टुडंट क्लास आहे ना, त्याला आपण रेफरन्स दिला आहे. ओके. या स्टुडंट टाईपची आपण एक लिस्ट बनवली, त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला, आणि त्याला रन टाईमला पण व्हॅल्यू सेट केल्या. ओके, न्यू स्टुडंटने काय व्हॅल्यू सेट केलं की ID 1 असेल, नेममध्ये ओंकार असेल, त्याचे मार्क्स 90, 85 आणि 80. नेक्स्ट काय केलं की लिंक्यू याच्या अगोदर की फॉर इच लूप, आपल्याला त्याच्यातले जर ऑपरेशन काय करायचे असतील ना, तर आपण असं करू शकतो की फॉर इच लावायचा, आणि स्टुडंट्सचा जो आपल्याकडे लिस्ट आहे त्याच्यावरती मी फॉर इच लूप वापरून स्टुडंट हा जो क्लास आहे त्याचा मी एक ऑब्जेक्ट बनवला, किंवा त्याचा एक व्हेरिएबल बनवला, लोकल व्हेरिएबल यस नावाचा. ओके. आणि या यस व्हेरिएबलमध्ये जसा फॉर इच लूप इटरेट होईल ना, तशी एक एक व्हॅल्यू मला भेटणार या यस व्हेरिएबल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला ही व्हॅल्यू भेटेल, पहिल्यांदा नंतर ही, नंतर ही. ओके. नेक्स्ट गेले की तर इफ कंडिशन लावली, स्टुडंट डॉट मार्क्स, हे जे मार्क्स आहेत ना 50च्या वरती जर असतील तर कन्सोलवरती प्रिंट कर, अदरवाईज तू काहीच प्रिंट करू नकोस. आता इथं .NET रन कंपाईल होत आहे. काय बोलतंय की नेम मस्ट बी कंटेन्स सॉरी स्ट्रिंग, आणि नलेबल टाईपचे असणार आहे. आलं का की ओमकार आणि अमित, म्हणजे काय 50पेक्षा जास्त मार्क कोणाकोणाला आहेत की हा जो स्टुडंटचं नाव अमित आहे आणि ओमकार एक नाव आहे, ह्या दोघांचं नेम वेगळं आहे. ओके. आता नेक्स्ट आलं की एवढा कॉम्प्लेक्स कोड लिहिण्यापेक्षा, किंवा एखादा
फॉर लूप लावण्यापेक्षा आपण लिंक क्यू वापरायचं. ओके, आता लिंक क्यू कसं वापरायचं की त्याचा सिंटॅक्स आहे इथं, कंट्रोल याला कमेंट करू आणि इथं ओके. आता व्हॅर रिझल्ट, ओके, रिझल्ट व्हेरिएबलचं नाव आणि त्या रिझल्टमध्ये स्टुडंट, ओके ओके, स्टुडंटचा जो ॲरे आहे ना त्याच्यावरती ऑपरेटर्स वापरायचे असतात. ओके, ऑपरेटर्स म्हणजे काय, जसं की आपल्याकडे व्हेअर असेल, व्हेअर क्लॉज वापरायचे असेल किंवा सिलेक्ट असतील किंवा काहीतरी एखादे मल्टिपल असे ऑपरेटर्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. की सपोज त्याच्यावरती मी वापरले की स्टुडंट्स डॉट व्हेअर. ओके, आता व्हेअर म्हणजे काय की काय व्हेअर कर, त्याला जे आपण फंक्शन देणार आहे तर त्याच्यामध्ये एक आपण ऑब्जेक्ट वापरू, ॲरो फंक्शन वापरू. यस ॲरो यस डॉट मार्क्स. ओके, स्टुडंट मार्क्स जर जास्त असतील 50 पेक्षा आणि याला कोलन. बस बघा आता किती लाईनीचा माझा कोड वाचला की 1 2 3 4 4 लाईनीचा माझ्याकडे कोड वाचला. आणि ॲरो फंक्शन सगळ्यात फास्टर एक्झिक्युटेबल असतं ॲरो, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की लॅम्बडा फंक्शन. ओके, एवढं जर लिहिलं ना आपण तर या रिझल्ट व्हेरिएबलमध्ये या सगळ्यांची मला लिस्ट भेटणार आहे. बस, आता महत्वाचं काय की क्वेश्चन, एक मिनिट, चार्जर सारखा डिस्कनेक्ट होतोय. तर पहिलं तर आहे की हा लिंक क्यू आहे ना प्रकार, की लिंक क्यू कुठं कुठं वापरतात, लँग्वेज इंटिग्रेटेड क्वेरी, की तुम्ही लिस्टवरती आपण वापरू शकतो किंवा ॲरेवरती वापरू शकतो, डिक्शनरीवरती वापरू शकतो, क्यूवरती वापरू शकतो, स्टॅकवरती वापरू शकतो, डेटा टेबल्समध्ये वापरू शकतो, XML असेल किंवा SQL सर्व्हर एंटिटी फ्रेमवर जो आता ट्रेंडिंगमध्ये विषय आहे ना त्याच्यावरती पण तुम्ही वापरू शकता किंवा APIचा रिस्पॉन्स रीड करण्यासाठी आपण वापरू शकतो. राईट, आता ज्यावेळेस तुम्हाला लिंक क्यू वापरायचं असताना तर तुम्हाला एक हे लागतं, काय बोलतो त्याला, एक लायब्ररी लागते. ओके, किंवा एक नेम स्पेस लागते तुम्हाला. त्या नेम स्पेसचं नाव काय की युझिंग सिस्टीम डॉट लिंक क्यू असा त्याचा सिंटॅक्स आहे की सिस्टीम मधली लिंक क्यू ही लायब्ररी तुम्हाला वापरायची असते. ओके, आता तुम्हाला जर नेम स्पेस म्हणजे काय माहीत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला नेम स्पेस म्हणजे काय माहीत नाही, तर मी त्याच्यावरती एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवेन. आता लिंक क्यूचे दोन प्रकार पडतात. एक असतो की तुमचा क्वेरी सिंटॅक्स आणि नेक्स्ट असतो की मेथड सिंटॅक्स. ओके, आता हा जो आपण वापरला ना हा मॉडर्न वे की मेथड सिंटॅक्स. आता क्वेरी सिंटॅक्स काय असेल की आधी याला आपण कंपाईल करू किंवा याचा जो रिझल्ट आहे ना तो आपण कन्सोलवरती प्रिंट करू. कन्सोल डॉट राईट लाईन आल्याला रिझल्ट आला का की सिस्टीम डॉट स्टुडंट्स सिस्टीम इथं येणार आहे की युझिंग लिंक क्यू. त्याच्यावरती आपण असं इटरेट करू शकत नाही. ओके, बरोबर आहे. मग आपण काय करायचं की आपल्याला जो रिझल्ट भेटलाय ना त्याच्यावरती फॉर इच लूप वापरायचा. काय की व्हॅर स्टुडंट किंवा यस इन रिझल्ट. ओके, आणि या रिझल्टमध्ये कन्सोल डॉट यस डॉट नेम. ओके, ओमकार आणि अमित भेटलं का आपल्याला, की तुम्ही त्याच्यावरती असं व्हेअर क्लॉज वगैरे वापरून आपण करू शकतो. आता सेकंड जो प्रकार आहे हा झाला आपला पहिला प्रकार, फर्स्ट वे, आणि याला मी करतो कमेंट. सेकंड वे, आता सेकंड वे आहे की काय आहे की व्हॅर
रिझल्टच नाव घेऊ. रिझल्ट इज इक्वल टू फ्रॉम, ओके, सिलेक्ट स्टार जसं असतं ना तसं फ्रॉम स्टुडंट्स इन कशातनं, तर स्टुडंट्समधनं. ओके, हा यस आपण एक ऑब्जेक्ट बनवला किंवा एखादा व्हेरिएबल बनवला आणि कशावरती ट्रेट केला, हा जो टेबल आहे ना, हा स्टुडंट्स नावाचा जो आपण कलेक्शन आहे त्याच्यावरती आपण ट्रेट केलं. राईट. नेक्स्ट काय येतं की व्हेअर स्टुडंट डॉट मार्क्स, ओके, स्टुडंट एस डॉट मार्क्स इज ग्रेटर दॅन 50. आणि त्याच्या पुढे येतं की सिलेक्ट यस, असा त्याचा सिंटॅक्स आहे. हा एवढा कॉम्प्लिकेटेड असण्यापेक्षा हा सिंपल आहे ना की स्टुडंट डॉट वेअर, काय तुम्हाला कुठनं हे पाहिजे की त्याचं जी कंडिशन असेल की तो स्टुडंट्स मधले कोणते कोणते रो किंवा कोणते कोणते जे व्हॅल्यू आहेत ना ते सिलेक्ट कर. कशा सिलेक्ट कर, तर तू जे पण काय कंडिशन देणार आहे ना, हे देणार आहे आपली कंडिशन. आणि ही जर कंडिशन इथं जर वापरायची झाली तर त्याचा सिंटॅक्स काय की स्टुडंट्स, हा जो स्टुडंट्स आहे त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला जाईल तर काय विचारायला लागतं की फ्रॉम स्टुडंट, ओके, फ्रॉमचा त्याचा आपण एक व्हेरिएबल बनवला. इन कशावरती ट्रेट कर, हा जो स्टुडंटचा कलेक्शन आहे त्याच्यावरती ट्रेट कर. आता पुढची कंडिशन वेअर स्टुडंट डॉट मार्क्स इज ग्रेटर दॅन 50 पेक्षा, आणि त्याला नाव द्यायला लागतं की कुठल्या लाईनला. तर ह्या यस जो आपण बनवला ना एक व्हेरिएबल, त्या लाईनला म्हणजे पहिल्यांदा यस मध्ये काय असणार, ही व्हॅल्यू असेल, परत सेकंड ही, परत थर्ड ही, आणि त्या ज्या एक 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 इटरेट झाल्यात ना त्या या रिझल्टमध्ये आपलं स्टोअर होणार आहे. राईट. आणि ॲज इट इज आपला हा फॉर इच लूप आपण इथं प्रिंट करून बघूया. ॲज इट इज आपल्याला आउटपुट भेटलं. याला कमेंट केलं, आलं का, ही ओमकार आणि अमित, हा माझा पहिला ओमकार आणि नेक्स्ट आला की अमित. राईट. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला की सिलेक्ट, जसं आपण इथं बघितलं हे झाला की आपला लिंक क्यू काय आहे, कसं वापरायचं वगैरे सगळं बघितलं. आता आपल्याला याच्यातले जे ऑपरेटर्स असतात ना, की ऑपरेटर्स म्हणजे काय की जसं व्हेअर एक ऑपरेटर आहे ना तसं आपण एक सिलेक्ट ऑपरेटर आपल्याला जर वापरायचं असेल तर आपण कसं करू शकतो की जर डेटाबेसमध्ये आपण एसक्यूएल मध्ये कसं करतो की सिलेक्ट फ्रॉम किंवा सिलेक्ट नेम फ्रॉम एम्प्लॉईज किंवा सिलेक्ट नेम फ्रॉम प्रोडक्ट, सिलेक्ट नेम फ्रॉम एखाद्या एम्प्लॉई लिस्ट असेल अशावरती आपण सिलेक्ट वापरू शकतो. तसं जर आपल्याला जर लिंक क्यू मध्ये जर वापरायचं असेल ना तर इथं कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये स्टुडंट्स डॉट सिलेक्ट, तू काय सिलेक्ट कर, तर एम्प्लॉई एरो फंक्शन ई डॉट आणि ई डॉट नेम. ओके. आता ते ॲज अ आपल्याला ऑब्जेक्ट रिटर्न करते किंवा आपल्याला तो एका लिंक क्यूचा एक लिस्ट रिटर्न करते. ते डायरेक्ट त्याच्यावरती प्रिंट होत नाही, त्याला प्रत्येक वेळेस आपल्याला फॉर इच लूप वापरायलाच लागणार आहे. ओके. पण सिलेक्टचं सिंटॅक्स काय आहे की तुम्ही ज्याच्यावरती ऑपरेशन करताय त्याचं नाव सिलेक्ट, आणि जे पण तुम्ही कंडिशन वापरताय, जसं इथं आपण एक व्हेअर कंडिशन जशी वापरली ना तशी आपण एक कंडिशन वापरली, किंवा याचा जर सिंटॅक्स इथं लिहितो मी की सिलेक्टचा सिंटॅक्स काय की कलेक्शन डॉट सिलेक्ट कीवर्ड, ओके, सिलेक्ट कीवर्ड, आणि ती एक मेथड आहे, ॲज अ ती एक मेथड आहे किंवा कलेक्शन, त्याच्यावरती आपण सिलेक्ट ही प्रॉपर्टी किंवा ही मेथड अप्लाय केली आणि त्या मेथडमध्ये ॲज अ पॅरामीटर आपण कसं वापरू शकतो की ॲरो फंक्शन वापरू शकतो की यस ॲरो फंक्शन यस डॉट प्रॉपर्टी. प्रॉपर्टीचं नाव म्हणजे तुमचं जे कॉलम नेम असेल ना की आय डी असेल, नेम असेल, त्याचं एज असेल, त्याचं ॲड्रेस असेल, त्याचा आधार नंबर, पॅन नंबर असेल, अशा टाईपमध्ये त्याच्या प्रॉपर्टीज वापरू शकता. राईट. इथं मी त्याचा एकच ओके. आता मी काय केलं की या स्टुडंट्सचा जो आपल्याकडं कलेक्शन आहे त्याच्यावरती मी सिलेक्ट ही मेथड वापरली. राईट. सिलेक्ट या मेथडनं काय होणार आहे की त्याला एक प्रॉपर्टी सांगितली की
तू ह्याच्यातले जे नेम्स आहेत ना ते सगळे नेम्स या रिझल्ट व्हेरिएबलमध्ये कलेक्शन कर. आणि ज्यावेळेस आपल्याला कलेक्शनवरती एखादं लूप वापरायचं असेल तर फॉर इच लूप बेटर पडतो. त्यात मी काय केलं की या रिझल्टमध्ये जे सगळ्यांचं कलेक्शन भेटणार नावांचं त्याच्यावरती मी एक एक इटरेबल मी आयटममध्ये घेतलं आणि त्या आयटम इथं मी प्रिंट केला. ओके, आले का की ओमकार, राहुल आणि अमित. सपोज जर मला मार्क्स जर प्रिंट करायचे असतील तर मी काय करणार, या नेमच्या जागी आहे ना फक्त मी आता मार्क्स करतो, मार्क्स सेम. बाकीचं फॉर लूप आपल्याला काय चेंज करायचं नाही, काय नाही. आले का माझे 90, 45 आणि 80. किंवा त्याचा जर मला आय डी माहीत पाहिजे असेल, ओके, आय डी असं आपण आय डी घेऊ शकतो. सगळ्यात भारी काय की डेफिनेशन काय की लिंक ची जसं आपण ह्याच्यावरती कशा SSMS असेल किंवा SQL MySQL असेल MongoDB वगैरे ह्या ज्या डेटाबेसच्या लँग्वेजेस आहेत ना किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो ना आपण, तशा टाईपमध्ये आहे ना जर स्क्रिप्ट थ्रू युझिंग आपल्याला जर .NETमध्ये एखादं ऑपरेशन करायचं असेल किंवा इटरेशन ऑपरेशन करायचे असतील किंवा एखाद्या कलेक्शनमध्ये जर आपल्याला डेटा माहीत करून घ्यायचा असेल ना विदाऊट डेटाबेसकडे जातं, विदाऊट डेटाबेस कनेक्टिव्हिटी, डेटाबेसमधून आपण कसं करू शकतो की एखाद्या टेबलचं नाव द्यायचं आणि त्याच्यातनं जे सगळे रेकॉर्ड्स आहेत ना ते आपण घ्यायचे आणि त्याच्यावरती जे ऑपरेशन करू शकतो ना की पॅरल ऑपरेशन म्हणजे काय की जसं मल्टी थ्रेडिंग आपण जसं आपण बघणार आहे की नेक्स्ट लेक्चरला की मल्टी थ्रेडिंग काय असतं त्याच्यावरती ऑपरेशन कसं करू शकतो. मल्टी थ्रेडिंग वापरताना आपण ह्या ज्या कलिंग क्यू असेल किंवा आपल्याकडे एंटिटी फ्रेमवर्क्स असेल एंटिटी वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला याचा भरपूर यूज होतो. ओके, सपोज एखादा आपल्याकडे याच्यात कॉन्कॅटिनेशन पण आपण करू शकतो. कॉन्कॅटिनेशन कसं की इथं मी एक एम्प्लॉईचा क्लास घेतो. ओके ओके, आता मी काय केलंय की एक एम्प्लॉई नावाचा क्लास दिलाय आणि त्याच्यामध्ये फक्त दोनच आपण व्हेरिएबल घेतलेत किंवा दोनच प्रॉपर्टी आहेत की फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आणि त्यांच्यावरती आपण गेट आणि सेट नावाच्या प्रॉपर्टीज लिहिल्यात. राईट, आता नेक्स्ट काय केलं की एक लिस्ट बनवली. त्या लिस्टमध्ये मी एम्प्लॉई नावाचा क्लासला त्याला ॲज अ टाईप सेफ्टी आपण केली आणि त्या टाईप सेफ्टीमध्ये आपण इथं एम्प्लॉईचं डेटा पण भरला की रन टाईमला त्याचा एक ऑब्जेक्ट बनवून किंवा एक व्हेरिएबल बनवून त्याच्यावरती आपण हे डेटा स्टोअर केला की ओमकार पाटील आणि राहुल शिंदे वगैरे. नेक्स्ट काय केलं की त्याच्यावरती मला क्वेरी वापरायचं तर मी काय केलं की व्हॅर रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये एम्प्लॉई डॉट सिलेक्ट. ओके, एम्प्लॉई डॉट सिलेक्टमध्ये आपण एक पॅरामीटर घेतला त्याच्यावरती ॲरो फंक्शन वापरलं आणि ॲरो फंक्शनमध्ये काय केलं की ह्या जो एम्प्लॉईज आहेत ना त्याच्यातल्या फर्स्ट नेम अधिक स्पेस अधिक लास्ट नेम ह्या दोघांचं कॉन्कॅटिनेशन केलं, या रिझल्टमध्ये स्टोअर केलं. आता नेक्स्ट काय केलं की या रिझल्टमधला डॉट प्रत्येक आयटम तो इथं प्रिंट हो. राईट, आलं का की ओमकार पाटील आणि राहुल शिंदे असं आपण कॉन्कॅटिनेशन करू शकतो. किंवा एखाद्याला आपल्याला जर डिस्काउंट द्यायचा असेल तर तुम्ही इथं डिस्काउंट देऊ शकता. राईट, नेक्स्ट काय की आपल्याकडे वेअर क्लॉज. ओके, वेअर क्लॉज तर आपण बघितलं तरी पण मी तुम्हाला सांगतो की वेअर क्लॉज कसा वापरायचा असतो. ओके, आता इथं मी काय केलेलं आहे की एक स्टुडंट नावाचा क्लास दिला आय डी नेम मार्क्स आणि सिटी हे आपण 4 व्हेरिएबल्स बनवले. नेक्स्ट काय केलं की इथं त्याच्यावरती एक लिस्ट बनवली स्टुडंट नावाची आणि त्या स्टुडंट नावाच्या लिस्टमध्ये मी हा डेटा असाइन केला. राईट, त्या लिस्टमध्ये आता मला याच्यामधला स्पेसिफिक नंबर्स पाहिजे असेल म्हणजे सगळे मला नको आहेत तर मी काय करणार की स्टुडंट्स, ओके, स्टुडंट किंवा रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये स्टुडंट्स डॉट वेअर काय की त्याला कंडिशन द्यायला लागते. वेअर म्हणजे काय की जसं की स्टुडंट्समधले मार्क्स ह्याच्यापेक्षा जास्त असतील, ह्याच्यामधले जर आपल्याला कमी असतील किंवा त्यांची नावं जर इथले असेल किंवा यांच्यावरती आपण जर पुण्यातले राहणारे असतील तर अशा टाईपमध्ये आपण कंडिशन जिथं वापरतो ना तिथं आपण व्हेअर क्लॉज वापरू शकतो. ओके, आणि नेक्स्ट केलं इथं आपण फॉर इच आपण तो प्रत्येक वेळेला आपण कन्सोलवरती प्रिंट केल्या. आलं का की ओमकार आणि अमित इथं जर का मी टाकलं 30 टाकलं. ओके, राईट, आले का ओमकार राहुल अमित. किंवा जर का मी इथं मार्क्सच्या जागी जर मी टाकलं त्याची जर सिटी. ओके, सिटी इथं तुमचं लॉजिक परफेक्ट पाहिजे की सिटी इक्वल वापरायचं का इक्वल वापरायचं.
इथं जर मी टाकलं पुणे, जर ते पुणे सिटीतनं बिलॉंग करत असतील ना, तर तू त्यांची नावं सांग मला बरं. आले का की ओमकार आणि रोहित. ह्यो रोहित पुण्यातला आहे आणि ओमकार पण पुण्यातला आहे. किंवा जर का मी त्याला टाकलं मुंबई, आलं का की राहुल. आता सपोज जर तुम्हाला मल्टिपल कंडिशन वापरायचे असतील तर तुम्ही मल्टिपल कंडिशन कशा वापरू शकता की इथं पुण्याच्या दोन आहेत ना, तर पुणे टाकू आणि अँड काय टाकू आपण, स्टुडंट्स डॉट मार्क्स इज ग्रेटर दॅन 80. ओके, तो पुण्यातला पण पाहिजे आणि 80% वरती पण मार्क पाहिजेत. तर काय की ओमकार नावाचा फक्त तो आहे. हा जो रोहित आहे ना त्याला 30 मार्क पडले, त्यामुळे तो आला नाही. राईट, अशा टाईपमध्ये तुम्ही मल्टी पण टाकू शकता. जर मी अँडच्या जागी जर मी ऑर टाकलं तर काय होणार आहे इथं, तर माझे दोन्ही पण ओके हे दोन रेकॉर्ड होते ना, तर ॲज इट इज दोन्ही पण रेकॉर्ड इथं प्रिंट होणार आहे की आले का ओमकार आणि रोहित. किंवा तुम्ही इथं एखादी आपण ज्या स्ट्रिंग किंवा ॲरेवरती जे ऑपरेशन वगैरे आपण बघितलेले ना, ते पण ऑपरेशन करू शकतो की इथं स्टुडंट्स डॉट नेम डॉट स्टार्ट्स विथ. ओके, तर स्टार्ट्स विथला आपण काय देऊ शकतो की ओ न जे स्टार्ट होत आहे ना ते तू दे. आलं का ओमकार. अशा टाईपमध्ये आपण मल्टी पण ऑपरेशन करू शकतो किंवा एंड्स विथ असेल किंवा कंटेंट्स असेल किंवा एखादा आपल्याला काहीतरी यातला नंबर फाइंड आउट करायचा असेल, बुलियन व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, तशा टाईपमध्ये आपण करू शकतो. राईट, आता याच्या पुढे जाऊन काय बघायचे आपल्याला की सॉर्टिंग मेथड. ओके, आता हे झालं की बेसिक सिलेक्ट वेअर वगैरे वापर त्याच्यावरती ऑपरेशन करायचे. नेक्स्ट याच्या लिंक्यूमध्ये सॉर्टिंग मेथड्स असतात. ओके, सॉर्टिंग मेथड्स काय असतात की आपल्याकडे लिंक्यूमध्ये 4 मेथड्स असतात. असेंडिंग डिसेंडिंग असेल, असेंडिंग उलट असेल, असेंडिंग सुलट, डिसेंडिंग सुलट असेल. अशा 4 मेथड्स असतात की ऑर्डर बाय असेल, देन बाय असेल, ऑर्डर बाय असेंडिंग आणि देन बाय असेंडिंग, सॉरी डिसेंडिंग. अशा टाईपमध्ये आपल्याला 4 मेथड्स बघायचे आहेत. या स्टुडंट्सवरतीच आपण टाकू की कसं करू शकतो. याला मी कट करतो. ओके, पहिला आहे की ऑर्डर बाय. आता मी इथं काय काय केले, सेम ॲज इट इज रिझल्ट व्हेरिएबल वगैरे आणि त्यांचं नाव आणि मार्क्स प्रिंट केलेत. आता असेंडिंग म्हणजे काय की इथं जर तुम्ही बघितलं असेल की 90, 45, 75 आणि 30 हे काय उलट मार्क आहेत ना. आता इथं ज्यावेळेस मी मार्क्स किंवा या प्रॉपर्टीचं जर सिंटॅक्स जर तुम्हाला बघायचं असेल की कलेक्शनचं नाव त्याच्या डॉट ऑर्डर बाय ओ आणि बी कॅपिटल. नेक्स्ट आहे की त्याला मेथड फंक्शनचे कॉलिंग. नेक्स्ट आहे की जी व्हॅल्यू आपण जी ज्या व्हेरिएबलमध्ये घेणार त्याचा एक्स ॲरो फंक्शन एक्स डॉट प्रॉपर्टी. राईट, कोणत्या प्रॉपर्टीला तुम्हाला असेंडिंग करायचं असेल तर तुम्ही आता मी काय केलं की मार्क्सवरती मी केलं, तुम्ही इथं त्याच्या ह्याच्यावरती करू शकता. सिटीनुसार, सिटीचं नाही होणार, त्याच्या लेटर्सवरती करू शकता, त्याच्या आय डीवरती करू शकता किंवा त्याच्या बुलियन व्हॅल्यूवरती करू शकता. राईट, आता ऑर्डर बाय असेंडिंग होतं की 10, 20, 43 आहे ना, तशा टाईपमध्ये त्याचं असेंडिंग झालं. आलं का की 30, 45, 70 आणि 90. आता जर का मला डिसेंडिंग करायचं असेल तर मी काय करणार की उलट क्रमाने हा जो ऑर्डर बाय आहे ना त्याच्या पुढं फक्त मी डिसेंडिंग टाकणार. बाय डिफॉल्ट तो काय असतो, असेंडिंग असतो. तुम्हाला लक्षात काय तुम्हाला फक्त दोनच मेथड लक्षात ठेवायचे आहेत की ऑर्डर बाय आणि देन बाय. आता ऑर्डर बाय मध्ये बाय डिफॉल्ट असेंडिंग असेल, जर मला त्याला डिसेंडिंग उलट क्रमाने पाहिजे असेल तर फक्त डिसेंडिंग टाकायचं आणि देन बायचं पण सेम आहे की जर मला डिसेंडिंग पाहिजे असेल देन बाय डिसेंडिंग. इथं मी रन केलं. आलं का 90, 75, 45 आणि 30. आता इथं इथं काय केलं की मी स्टुडंटच्या सिटीवरती मी ऑर्डर बाय लावलं. ऑर्डर बाय म्हणजे काय की पहिल्यांदा सॉर्टिंग होतं. ओके, सॉर्टिंग म्हणजे काय की आता इथं पहिल्यांदा पुणे, परत कोल्हापूर, परत मुंबई, परत पुणे. आता इथं जर का पहिल्यांदा सॉर्टिंग झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाच्या डिसेंडिंग. ओके, नावाच्या डिसेंडिंग म्हणजे काय की असेंडिंग आणि डिसेंडिंग. जिथं सॉर्टिंग झाल्यानंतर मला 2 प्रॉपर्टी अप्लाय करायचे असतील. ओके, सॉर्टिंग पण झालं पाहिजे आणि तो डिसेंडिंग आला पाहिजे का असेंडिंग आला पाहिजे. तर आलं का की कोल्हापूर, मुंबई आणि पुणे आणि पुणे. ओके,
आणि पुण्याच्या नंतर नावानुसार सॉर्टिंग झालं पाहिजे, आणि ते पण डिसेंडिंग. आता नावानुसार सॉर्टिंग म्हणजे काय की एबीसीडी जर तुम्हाला माहित असेल की एबीसीडी एफ ज्याच्या क्लेमन ओपी क्यू आर, ओके, पहिल्यांदा काय येतं की आर येतं का अगोदर ओ येतं, तर ओ अगोदर येतं, पण आपण डिसेंडिंग केलं ना तर उलट क्रमाने, मग पहिल्यांदा रोहित वरती गेला. अशा टाईपमध्ये तुम्ही दोन जर ऑपरेशन करायचे असेल की ऑर्डर बाय आणि डिसेंडिंग वगैरे तर वापरू शकता. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे की आपल्याला ह्या 4 प्रॉपर्टी कळाले की कशा वापरायच्या. ओके, आता याला मी कमेंट करतो. नेक्स्ट जो टाईप आहे की तो इम्पॉर्टंट आहे, तो आपण डेटाबेस लेक्चरमध्ये पण घेणार आहे की जॉईन. ओके, आता जॉईन हा काय प्रकार आहे की SQL मध्ये पण आहे हा, आणि एंटिटी फ्रेमवर्कमध्ये पण आहे. इंटरव्ह्यूला पण आपल्याला भरपूर वेळेला सगळ्यात जास्त जो क्वेश्चन विचारला जातो ना तो जॉईनवर विचारला जातो. ओके, आता जॉईन म्हणजे काय की जसं दोन टेबलमध्ये जर आपल्याला डेटा पाहिजे असेल, दोन टेबल म्हणजे काय की जर एखादा माझ्या स्टुडंट नावाचा टेबल आहे आणि त्याच्याच एखादा सब टाईप असेल की तो ॲज अ टीचर पण असू शकतो. ओके, तर त्याचा दोन टेबल मेंटेन पाहिजे की ॲज अ तो स्टुडंट एखाद्या MSc ला ॲडमिशन घेतले आणि तो ॲज अ टीचर म्हणून कुठेतरी BSc वाल्यासने शिकवते, राईट. हे त्याला दोन टेबल असणार आहेत. त्याचं नाव जरी सेम असलं, त्याचा ID वेगवेगळा जरी असला, किंवा त्याचं काहीतरी त्याला एकाकडे सॅलरी भेटते, एकाकडे तुम्हाला त्याला पैसे पे करावे लागतात, अशा टाईपमध्ये त्याचे दोन वेगवेगळे टेबल मेंटेन करायला लागणार आहेत, राईट. आणि त्या टेबलमधला मला युनिक रेकॉर्ड्स काहीतरी पाहिजे असतील तर त्यासाठी आपण जॉईन वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये टाईप येतं की 1 to 1 येतं, 1 to मेनी येतं, मेनू टू मेनी येतं, राईट. तर मी एक जॉईनचा सिंटॅक्स लिहितो. तर जॉईनचा सिंटॅक्स आहे की कलेक्शन, ओके, ज्या कलेक्शनवरती आपल्याला करायचे आहे, डॉट जॉईन आणि त्या जॉईनची मेथड. आणि या मेथडमध्ये नेक्स्ट काय करायला लागते की कलेक्शन 2चं नाव, इथं पहिला कलेक्शन 1 म्हणजे टेबल 1, इथं टेबल 1चं नाव, इथं येतं की कलेक्शन 2, ओके, कलेक्शन 2चं नाव, कॉमा, नेक्स्ट काय येतं की आउटर की, ओके, आणि सेकंड येते इनर की, आणि जो आपल्याला रिझल्ट पाहिजे ना त्या रिझल्टचं नाव. असे त्याचे पॅरामीटर्स की टेबल 1चं नाव, त्याच्यावरती जॉईन, नेक्स्ट आहे की कलेक्शन 2, नेक्स्ट आउटर की, इनर की, आणि त्याच्या पुढे आहे की लिस्ट. आता सपोज आपल्याकडे एक एम्प्लॉय नावाचा टेबल आहे, नेक्स्ट काय आहे की त्याच्यात आपल्याला डिपार्टमेंट ID पाहिजे, किंवा डिपार्टमेंट असतील, किंवा डिपार्टमेंट IDचा इथे एक एक्झाम्पलच घेतो त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की, ओके, इथं आता काय केलं मी की इथं की मी दोन क्लास बनवलेत. ओके, एक एम्प्लॉय नावाचा क्लास आहे, त्याच्यात ID, नेम आणि डिपार्टमेंट ID हे सेव्ह होतंय, राईट. नेक्स्ट काय केलं की डिपार्टमेंट नावाचा क्लास बनवला, त्याच्यात डिपार्टमेंट ID आणि डिपार्टमेंटचं नाव असेल. ओके, म्हणजे हा आणि हा युनिक ID असणार आहे. नेक्स्ट काय केलं की एक मेन मेथडमध्ये ह्या दोघांना मी व्हॅल्यू दिल्या की एम्प्लॉईजमध्ये काय काय डेटा आहे की ID1 ओमकार असेल, डिपार्टमेंट ID त्याचा 1 असेल, ओके, डिपार्टमेंट ID2, डिपार्टमेंट ID1. आता याचं मिनिंग काय की तो ॲज अ एम्प्लॉई त्याचा मी इथं फक्त नाव मेंटेन केलं, आणि याच्यातच डिपार्टमेंट ID मेंटेन केला, जो ह्या डिपार्टमेंट IDच्या अगेन्स्ट याचं नाव स्टोअर केलं दुसऱ्या टेबलमध्ये, राईट. म्हणजे काय की तो ॲज अ टीचर, डिपार्टमेंट म्हणजे काय असतं की सपोज तो केमिस्ट्रीला पण शिकवू शकतो, त्यानंतर फिजिक्सला पण शिकवू शकतो, त्यानंतर तो मल्टिपल अशा जागी शिकवू शकतो ना, तर प्रत्येकाच्या डिपार्टमेंटचा युनिक आयडिया असू शकतो. मग तसंच त्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक वेगवेगळा मी टेबल किंवा एकाच टेबलमध्ये त्याला मी भेळमिसळ करू शकत नाही. मग मी काय केलं की एक डिपार्टमेंटचा वेगळा टेबल बनवला आणि एम्प्लॉयचा वेगळा टेबल बनवला. आता यानं काय होणार आहे की एम्प्लॉयमध्ये त्याची एम्प्लॉयची माहिती असेल काहीतरी, आणि तो कोणत्या डिपार्टमेंटला आहे त्याचा फक्त मी युनिक ID देणार. मग त्याच्यानंतर काय होणार की त्याचा मी इनर जॉईन असेल किंवा आउटर जॉईन असेल, राईट, ते आपण वाढवू शकतो. का आता यात हा पहिला काय आहे की इनर जॉईन आहे. आता इनर जॉईन याचा ते तुम्हाला डेटाबेस लेक्चरमध्ये कळलंच की इनर जॉईन कशाला बोललं जातं, किंवा त्याचा आता मी डायग्राम एक्सप्लेन नाही करू शकत कारण की आपलं डॉट लेक्चर चालू आहे. की इथं मी काय केलं की पहिलं मी सिंटॅक्स आधी बघा की सिंटॅक्स काय की कलेक्शन 1 म्हणजे टेबल 1चं नाव आणि डॉट जॉईन ऑपरेशन, इथं रिझल्ट व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यामध्ये टेबल 1चं नाव एम्प्लॉईज, त्याच्यावरती जॉईन मारला, राईट. नेक्स्ट काय केलं की डिपार्टमेंट्स, ओके,
सेकंड टेबलचं नाव. कलेक्शन म्हणजे काय, इथं पहिलं टेबलचं नाव, त्यानंतर सेकंड टेबलचं नाव. आता नेक्स्ट काय केलं की इथं आउटर की आणि इनर की. आउटर की म्हणजे ह्या टेबलमधली जी की असेल त्याला आउटर की बोललं जातं, आणि इनर की म्हणजे ह्या टेबलमधली की असेल त्याला इनर की बोललं जातं. आता याच्यातली एम्प्लॉईजमधली एम्प्लॉई डॉट डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंटमधली डिपार्टमेंट डॉट डिपार्टमेंट आय डी. आले का दोन्ही पण, आउटर की आणि इनर की. नेक्स्ट जो आपला चौथा पॅरामीटर आहे तो काय आहे की आपला एम्प्लॉईज डॉट डिपार्टमेंट. त्याचा जो रिझल्ट आहे ना तो की एम्प्लॉई टेबल त्यातला डिपार्टमेंट त्याच्यावरती ऑपरेशन करून एक नवीन यातल्या जे व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. आता काय रिटर्न करणार किंवा नवीन एक टेबल आकार रिटर्न करणार, काय रिटर्न करणार की एम्प्लॉईचं नाव आणि ह्या डिपार्टमेंट मधल्याचं नाव. बरोबर. आता हे जो आलेला रिझल्ट आहे ना तो मी कशामध्ये स्टोअर केला, रिझल्टमध्ये स्टोअर केलाय. आता या रिझल्ट मधला प्रत्येक आयटम मी स्टोअर केला. आता त्या आयटम मध्ये आयटम नेम वेगळा असणार आहे. ओके, आयटम नेम आणि या आयटमचं डिपार्टमेंटचं नाव. आता त्याचा इनर जॉईन असतो. आला का की ओमकारचं आय टी डिपार्टमेंट आहे, राहुलचं एच आर डिपार्टमेंट आहे, अमितचं आय टी डिपार्टमेंट आहे. आता ओमकारचं वन आयडिया म्हटल्यावर आय टी डिपार्टमेंट, राहुलचं काय आहे की एच आर डिपार्टमेंट आहे, आणि अमितचं एक आहे म्हटल्यानंतर आय टी डिपार्टमेंट आहे. राईट. असं झालं की आपण दोन टेबलमधला जर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असतील स्पेसिफिक तर आपण असं त्याला इनर पॅरामीटर आपण म्हणू शकतो. ओके. सपोज जर मला याच्यावरती जर व्हेअर क्लॉज वापरायचं असेल, ओके, याच्यावरती आता मल्टिपल आपण वापरून बघू की हे एम्प्लॉईज आणि डिपार्टमेंट खूप मोठे होत आहेत, तर याला आपण एक ई बनवू, एम्प्लॉईचा डिपार्टमेंटचा डी बनवू. ओके. हे काय आहे की थोडक्यात हे दोन आपण जे व्हेरिएबल्स बनवले किंवा हे एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट आहे ना यांना ॲज अ पॅरामीटर आपण काय रिसिव्ह करणार, त्याचे नाव असतात. पहिल्या टेबलचं नाव, दुसऱ्या टेबलचं नाव. झालं का. असा त्याचा सिंटेक्स असतो. आणि इथं मला आता व्हेअर क्लॉज वापरायचा आहे, तर मी कसा वापरू शकतो की व्हेअर डॉट व्हेअर येईल ना, हां बरोबर, डॉट व्हेअर WHERE. ओके, त्या व्हेअर मेथडचं नाव. आता ह्या व्हेअर मेथडमध्ये एक्स आणि आलेला एक्स डॉट जो नेम आहे, ओके, ह्याच्यात मला जे व्हॅल्यू भेटणार आहेत ना त्याच्यावरती मी व्हेअर क्लॉज वापरा. त्याचं नाव आहे ना इक्वल इक्वल टू आय टी, टी कॅपिटल आहे ना, आय टी. आता मला काय भेटणार आहे की दोनच नावं भेटतील इथं. आय टी नाही रे, नेम नको आपल्याला, डिपार्टमेंट नेम. ओके सॉरी, डिपार्टमेंट नेम राहिलेला. ओके, ओमकार आणि अमित ह्या दोघांचं आपल्याला भेटलं. अशा टाईपमध्ये आपण तुम्ही मल्टिपल ऑपरेशन करू शकता. ओके. आता जॉईन विथ तुम्ही ऑर्डर बाय वापरू शकता किंवा जॉईनचं तुम्ही सिलेक्ट वापरू शकता, किंवा आता त्याच्यामध्ये आहे ना मल्टिपल टाईप्स आहेत जॉईनमध्ये पण, जसं की इनर जॉईन असेल, लेफ्ट आउटर जॉईन असेल, राईट आउटर जॉईन, फुल आउटर जॉईन, क्रॉस जॉईन, सेल्फ जॉईन. आता हे जे सगळे जर तुम्हाला जॉईन वापरायचे असतील ना तुम्हाला स्पेशली काय केलं पाहिजे की पहिल्यांदा तर तुम्हाला डेटाबेस क्लिअर पाहिजे. ओके. आता डेटाबेस जर क्लिअर असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑपरेशन करू शकता. मी फक्त आता कन्सेप्ट सांगतोय की तुम्ही कसं वापरू शकता. ओके. की लेफ्ट इनर जॉईन म्हणजे काय की लेफ्ट टेबलमधला जो पण तुम्हाला मॅचिंग डेटा पाहिजे त्यासाठी तुम्ही लेफ्ट इनर वापरू शकता. जर राईट जर पाहिजे असेल तर राईट वापरू शकता, राईट टेबलमधला. राईट. त्याच्यामध्ये नंतर अजून तुम्ही एने असेल, फर्स्ट असेल, लास्ट असेल, म्हणजे काय पहिला मॅच पाहिजे असेल, लास्ट मॅच पाहिजे असेल, किंवा एखादा स्पेसिफिक व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही अशा टाईपमध्ये तुम्ही तुमचं SQL जे SSMS आहे किंवा SQL सर्व्हर असेल, सॉरी SQL जी क्वेरी लँग्वेज आहे ती तुम्हाला प्रॉपर जमली पाहिजे, तरच तुम्ही हे लिंक क्यूचा जो टॉपिक आहे ना .NET मधला त्याच्यावरती तुम्ही इंटरव्ह्यूला आन्सर करू शकता. व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. आपल्याकडे आता जो मॉड्यूल 2 होता, मॉड्यूल 2 म्हणजे काय, जे आपल्याकडं मॉड्यूल 2 म्हणजे फेज 2 होता ना त्या फेज 2 मधला फक्त आपल्याकडं
असिंक्रोनस प्रोग्राम बघायचा. असिंक्रोनस म्हणजे मी लास्ट लेक्चरला किंवा माझं जर तुम्ही अँगुलरची वेब सिरीज बघितली असेल त्यात मी असिंक्रोनस असिंक अवेट वगैरे काय असतं ना ते मी शिकवलेलंच आहे. सेम फक्त ह्यात नवीन एक कन्सेप्ट बघायची की थ्रेड काय असतं आणि टास्क काय असतं आणि त्यांचा यूज वगैरे आपण कसा करू शकतो. आता फेज 3 मध्ये आपण काय बघू शकणार आहे की एसक्यूएलचे फंडामेंट्स असं असतील किंवा डेटाबेस आपण कसा वापरू शकतो, आरडीबीएमएस कशाला म्हणलं जातं किंवा एसक्यूएल सर्व इन्स्टॉलेशन असेल, राईट. ते आपण सगळं नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. किंवा त्याच्या पुढं अजून काय आपलं राहिलंय एसक्यूएलचे मे बी 5 ते 6. ओके. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल आपलं ASP.चे .NET कोर फंडामेंटल्स आहेत ना ते आपलं चालू होतील आणि त्याच्यानंतर काही फक्त APIs लिहायचे आहेत.